मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? सई, किती नशीबवान आहेस ग की तुझ्यावर एवढं प्रेम करणारा नवरा मिळाला तुला। असेच नेहमी आनंदात राहा हा। आणि हो, तुमच्या जोडीला कोणाची नजर ना लागो। काय झालं यार, या लोकांचं ना मला वागणंच कळत नाहीये। म्हणजे जेव्हा विक्रम इथे आला होता तेव्हा हीच लोक मला या सोसायटी मधून बाहेर हकलायला निघाली होती, आणि आता हीच लोक एवढं कौतुक करतात। पण आपल्या सोसायटीतल्या लोकांचं असंच असतं ना सई, म्हणजे ती लोक जे बघतात त्याच्यावरच विश्वास ठेवतात आणि मग त्यावरच रिॲक्ट सुद्धा करतात। आता ही लोक आपल्याबद्दल छान बोलतात, मे बी नंतर आपल्याबद्दल वाईट सुद्धा बोलतील, म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन वाईट वाटून घेणार आहोत का? नाही, तेव्हा आपण शहाण्या माणसासारखं वागायचं, या सगळ्या गोष्टींना एवढा इम्पॉर्टन्सच नाही द्यायचे। आणि तसंही सध्या आपल्याकडे मनावर घेण्याकरता आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, आपण त्याच्यावर फोकस करू। अरे यार, अरे सई तुम्ही इतक्या गोड असला तर मग मी कसा जाणार आहे तुम्हाला सोडून? तुम्ही काम करा, तुम्ही उद्या नाही, तुम्ही आजच चला माझ्या बरोबर। नाही तुम्ही चला। सर माझं ऐका, मला अजून बॅग भरायची, आणि आता इतक्या दिवसापासून इथे घरी आहे म्हटल्यावर आई आणि मामाचा निरोप नको का घ्यायला? उद्या उद्या म्हणजे आणखी मी इतका वेळ कसा वाट बघणार आहे? मी इतक्या वेळ नाही राहू शकत लांब तुमच्यापासून। आता इतके दिवस राहिलात ना माझ्यापासून ना, आता फक्त थोड्या वेळाचा प्रश्न आहे। ओके, उद्या सकाळी 10 वाजता येतो मी, वाट बघेन। जा ना। बाय बाय। हो बाय, जा आता। कंटाळा आला या सगळ्याचा। अरे वर्षानुवर्ष तेच चाललंय, सतत भांडण, सतत वाद। अरे कंटाळा येतो म्हणून मी देवळामध्ये जातो, म्हणलं तिथे तरी 4 घटका मला जरा मनाला शांतता मिळते, पण तिथनं घरी आल्यावरती पुन्हा आपलं तेच। प्रत्येकाच्या सहनशक्तीची काही मर्यादा असते ग। आता नाही, सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेले। मामा, अरे काय झालंय? काय सांगू तुला सई, तुला तर सगळं माहितीच आहे। ही तुझी मामी ताईशी किती वाईट वागते माहितीये ना तुला? तिला प्रेमाने समजावून झालं, रागवून समजावून झालं, भांडून समजावून सांगून झालं, पण तिच्या डोक्यात काही शिरतच नाही। पालथ्या घड्यावर पाणी आहे फक्त। ताई घरासाठी एवढं काही करते, पण काही किंमत आहे का हिलाची? मामा, तू या सगळ्याचा का त्रास करून घेतोयस? अगं कसा त्रास करून घेऊ नको सई, काय नशीब आहे बघ आपलं, काय माणसं आपल्याला आयुष्यामध्ये भेटली। अरे इथं आपण एखाद्यावरती आपला जीव ओवाळून टाकतो, पण इथे यांना
त्यांना काही किंमत आहे का आपली? त्यांना काही पडलेलं नाहीये. इथे ही तुझी मामी माझं काही ऐकत नाही, आणि तिकडे ते देवांशराव तुझ्यावरती विश्वास ठेवत नाही. मामा हे बघ, तू काही बोलू नकोस. तू नाही बोललीस ना तरी तुझ्या मनामध्ये काय आहे ना ते मला सगळं समजतं. आणि तू तरी किती सहन करशील ग? तू ह्या घरामध्ये होतीस तेव्हा ललिता तुला सतत काही ना काहीतरी बोलतच असायची, आणि तू सासरी गेल्यावर तिकडे त्या भैरवीताई तुला सारख्या बोलत असतात, तुझ्या नावाने खडे फोडत असतात. बघ, एक वेळ त्यांची अख्खी फॅमिली जरी तुझ्या विरोधात असती ना तरी मला काही वाटलं नसतं. पण देवांशरावांना देखील तुझ्याबद्दल संशय, तर काय बोलायचं? मामा अरे पण तू अजिबात काळजी करू नकोस. या जगामध्ये कोणीही तुझ्या बरोबर उभं राहिलं नाही ना तरी हा मामा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आजपर्यंत तू, मी आणि माझ्या ताईने आयुष्यामध्ये खूप सहन केलंय. आता बास. आता आपल्याला शांततेमध्ये आयुष्य जगायचं. ज्या लोकांना आपली किंमत नाहीये त्यांच्यासाठी आपण आपला जीव का घालवायचा? मी निर्णय घेतलाय. निर्णय? हो, मी असा निर्णय घेतलाय की आपण हे शहर सोडून आपल्या गावाकडे राहायला जाऊ. तिथे वातावरण वेगळं असेल, माणसं वेगळी असतील, तिथे कोणाचा त्रासही नसेल आपल्याला. मामा हे बघ, मला मान्य आहे की आपण आपलं सगळं आयुष्य मुंबईमध्ये घालवलंय, त्यामुळे दुसऱ्या गावामध्ये जायचं, तिथे राहायचं, तिथे ऍडजस्ट होणं आपल्याला सगळं जरा अवघड जाणार आहे. पण हरकत नाही, वेळ लागेल, पण हळूहळू सगळं काही नीट होईल. हे बघ, देवांशरावांना तू नकोयस ना आता त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांना काळजी नाहीये तुझी, आणि तुला आता नाक घासायची काहीही गरज नाही. हे बघ, आपण गावाकडे जाऊ, तिथे मी एक तुझ्यासाठी छान मुलगा बघीन आणि तुझं त्याच्याशी लग्न लावून दे. काय बोलतोयस मामा? आई तू सांग ना मामाला, तू का असं बोलतोय? सई, मला माहितीये हे सगळं स्वीकारणं तुला खूप अवघड जाणार आहे. मला माहितीये तुझं त्याच्यावरती प्रेम आहे, पण त्याचं तुझ्यावरती प्रेम नाहीये ना, आणि हे स्पष्ट झालंय आता. कारण प्रेम जर का असतं ना तर त्यांनी तुझी माफी मागितली असती, तुला न्यायला आला असता तो. पण तसं काहीच घडताना दिसत नाहीये. त्यामुळे आता इथे राहण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. आपण गावाकडे चाललोय, हे ठरलं आता. तसं नाहीये मामा. उलट देवांश सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आता घराबाहेर ना गुडघ्यावर बसून त्यांनी माझी माफी मागितली, आणि ते जे काही वागलेत ना माझ्याशी त्याचा त्यांना पश्चाताप पण झालाय. उद्या ते मला घ्यायला येणार आहेत. आई तू सांगितलं नाहीये का मामाला? तुम्ही हसताय. मधू मधू बाद झालं तुझं नाटक. बघ माझ्या लेकीचा कसा झाला चेहरा कावरा बावरा. बघू. अगं ताई, मामाला सगळं माहितीये. आम्ही सगळेजण जरा तुझी मजा घेत होतो. ही अशी मजा घेत होता? मला ना बोलायचंच नाहीये तुझ्याशी. सई, नाही जा. सॉरी सॉरी. अशी रागवू नकोस ना मामावर. मामावर रागवून तू अशी सासरी जाणारस का? हो. तुला खरं सांगू, आज जे काही घडलं ना ते जेव्हा ताईने मला सांगितलं ना, मला इतका आनंद झाला की काही विचारू नकोस. मला खात्री होती की तू स्वतःला सिद्ध करणारच, आणि आता कोणालाही तुझ्याबद्दल मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. हे बघ, देवांशरावांवरती रागवू नकोस. अगं, संसार म्हणला ना की कधी गोड कधी तिखट असे प्रसंग येतातच. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
चांगल्या गोष्टी विसरायच्या नाही आणि वाईट गोष्टी आठवत बसायचं नाही, म्हणजे मग संसार सुखाचा होतो. आणि ताई, उद्या देवांशराव खूप दिवसांनी येणार आहे, तर त्यांच्या आवडीचं काहीतरी मस्त बनव. हो ते तर मी करणारच आहे. जावयाचं इतकं कौतुक नाही, म्हणजे इतक्या दिवसापासून मी या घरात आहे, माझ्यासाठी तर काही असं स्पेशल बनवलं नाही खायला. आता जावई येणार तर लगेच जावयाच्या आवडीचं करायचं. बरं बाई, त्यांच्या आवडीचा एक पदार्थ करते, तुझ्या आवडीचे 2-4 पदार्थ करते, मग तर झालं. नाही, काही नको बनवू, मला काहीच खायचं नाही. सई, तुला वाटत असेल तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपल्या, पण तसं नाहीये. मी जिवंत असेपर्यंत माझ्या अंजलीच्या वाट्याचं सुख मी तुला कधीच मिळू देणार नाही. काय? जानकीला कोणीतरी किडनॅप केलंय आणि आणि हे तू मला आत्ता सांगतेस? दादा, मी तुला फोन करणारच होते, पण देवांश म्हणाला की तू टेन्शन घेशील म्हणून मग तुला सांगू नको. अरे पण काय, म्हणजे काय आहे काय हे? पैशासाठी कोणीतरी केलंय का? नक्की माहित नाही. देवांशला जाऊन खूप उशीर झालाय आता. बरं, तुम्ही पोलिसांना तरी फोन केला? नाही. काय ती कशी असेल? तिला कोणी काही केलं तर मीच पोलिसांना फोन करतो. दादा जरा थांब. देवांश गेलाय तिथे, कदाचित सगळं सॉल्व्ह सुद्धा झालं असेल. थांब जरा, ऐक जरा, देवांशला फोन लाव. हा लवकर कर ग. जानकी काकू, जानकी तू कशी आहेस? बघ, मला आत्ताच कळलं की त्या गुंडांनी तुला काही केलेलं नाहीये ना. शांत व्हा, मी नीट आहे, बघताय ना मला, नीट आहे मी. मी तुझ्याबरोबर काय करतोय? मी बाहेर होतो ना, ब्रोनी मला कॉल केला आणि मी इमिडिएटली इकडे पोहोचलो. हो हो हो. काकू पाणी घ्या तुम्ही. नाही नको, नाही म्हणजे आता बरं वाटतंय, पाणी वगैरे नको आता. नाही पण ती माणसं कोण होती? कोण आणि काय हवं काय होतं त्यांना? त्यांना ते हे पैसे हवे होते. गुंडांना दुसरं काय हवं असतं? पैसेच हवे असतात त्यांना. माझा देवा बिचारा धावत आला म्हणून सोडवलं मला. पण मग त्या गुंडांनी तुझ्याकडे दागिने नाही मागितले तुझे? दागिने? असं काय करते सात्या? जे गुंडांना दागिने हवे होते, पण तेवढ्यात ब्रो आला ना. ब्रोनी त्यांना पैसे दिले आणि ते कसे तरी मानले, नाहीतर ते दागिनेच मागणार होते. मग आपला ब्रो एकदम हिरो टाइप एंट्री मारली आणि सगळ्यांची बँड वाजवली. बापरे, हे देवांशला काही लागलं नाही ना? नाही, थोडं फार लागलंय, पण ते गुंडे तिथनं पळाले. जे कोणाला काही नाही झालं हे फार बरं झालं. पण मग आता देवांश आहे कुठे? देवांश? ब्रो तो मीटिंगला नाही. देवांश आला होता. देवांश. हा, यस बोल. लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही, तुला तर काहीच झालं नाही. तू तर ठीक दिसतोस. मी ठीकच आहे, एकदम फर्स्ट क्लास. मी सांगत होता की गुंडांची मारामारी झाली होती तुझी. अगं त्या
वो खूप स्ट्रॉंग आहे ना, त्याला काही होणार नाही. नाही का बुवा, काहीच झालं नाही तुला? हो ना मम्मा? हो. बहिणी, गुंडांनी तुला पण काही त्रास नाही दिला? तू पण एकदम ठणठणीत दिसतेस. नाही नाही, खूप घाबरले होते मी. खूप घाम फुटला होता मला. मला काही सुचेल म्हणजे मला काही मला तिकडे बस ना बहिणी, बस. अगं आठवत नाही, सुचत नाही, अजून किती ऍक्टिंग करणार आहेस? नाही, ते किडनॅपिंगचं नाटक करत होतीस हे कळलंय मला आता. बस कर. नाही, ते हा सगळा काय प्रकार आहे, कोणी सांगेल का मला? देवांश, मी सांगतो. ऍक्च्युली झालं काय, आई व्हॉट नॉनसेन्स. ती सई विक्रमशी लग्न करायला निघाली होती. नाटक, लग्नाचं नाटक करत होती. ती जेव्हापासून या घरात आली आहे ना, तेव्हापासून मी तिची नाटकं बघते. प्रत्येक वेळी सीन क्रिएट करायला आवडतं तिला. अहो, ती निर्दोष आहे सिद्ध करण्यासाठी मुद्दाम सईला हे सगळं करावं लागलं. बहिणी, तू तरी काहीच बोलू नकोस. दरवेळी मला बोलतेस ना मी किती हट्टी आहे, मानी आहे, कोणाचं ऐकत नाही. तू काय केलंस ग? तू आज काय केलंस? किडनॅपिंगचं नाटक केलंस. अंजली आणि देवांश एकत्र जाऊ नये म्हणून. पण नाही, मी ही ट्रिप कॅन्सल होऊ देणार नाही. लेट नाईट फ्लाईट बुक करते मी. अंजली, देवांश, तुम्ही बॅग पॅक करा आणि निघाला. नाही. का नाही? आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण मी नाही जाऊ शकत आता टूरवर. मी ना ऑलरेडी खूप मोठी चूक केली. सईंना या घरातून निघून जायला सांग. आणि आता मला त्यांना असं अर्धवट सोडून नाही जायचं परत. स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी ऑलरेडी खूप मोठी रिस्क घेतली आहे त्यांनी. आणि ह्या सगळ्यात जर त्यांना काही झालं असतं नाही तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. त्यामुळे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी आता त्यांना सोडून कुठेच जाऊ शकत नाही. तुझा सईवर खूप जास्त विश्वास आहे, पण सई तुला प्रत्येक वेळी फसवत आली आहे. तो विक्रमचा सईंशी काहीच संबंध नाही आहे. मी वेट, आय विल शो यू समथिंग. बघ, तुमच्या वाईफ आल्या होत्या काल. विक्रम आणि त्यांच्या लग्नाची सर्टिफिकेट दाखवलं त्यांनी मला. पण ते सर्टिफिकेट खोटं आहे. फ्रॉड ऑफिसरमुळे त्या या प्रकरणात अडकल्या गेल्या. त्यांची काहीच चूक नाही याच्यामध्ये. प्लीज त्यांना त्यांची शिक्षा देऊ नका. आता तरी येते तुझ्या लक्षात, विक्रमने हे सगळं प्लॅनिंग केलं होतं सईंना अडकवण्याकरता. वेट, मी तुला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. वेट, मग तुला पटेल की हा विक्रम किती मोठा फ्रॉड आहे. वॉच दिस. आपलं लग्नच झालं नाही, मग आपल्या लग्नाचं सर्टिफिकेट कुठून आहे? सई, ते सर्टिफिकेट खोटं होतं.
सी, आणि मला माहिती होतं हा विक्रम फ्रॉडच आहे. फॉर्च्युनेटली हा विक्रम सुटलाच तर जेलमध्ये हवा खात असता. पण नेव्हर माइंड, आय एम शुअर कधी ना कधी हा विक्रम आणि त्याचा तो साथीदार पकडल्या जाईलच. साथीदार म्हणजे? आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी. त्याच्या आधी तुला सांगितलं होतं की हे सगळं तो विक्रम एकटा करतच नसणार. कोणीतरी मास्टर माइंड आहे तो त्याला हे सगळं करायला हेल्प करतोय. तो एकटा करूच शकत नाही का हे सगळं. बस मला ना त्या साथीदाराला पकडायचं एकदा. आय थिंक आता सगळं आपल्या समोर आलेलं आहे, सगळं सॉल्व्ह झालेलं आहे. तर आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू विक्रमची आणि हा जो काही इश्यू आहे तो एकदाच क्लोज करू. आजचा दिवस खूपच जास्त स्ट्रेसफुल होता. मी जाऊन जरा आराम करते. तुम्ही पण सगळे जरा आराम करा. देवा, बायकोला सोडून आलास की नाही माहेरी नीट? आता इच्छा नव्हती पण सोडावं लागलं. पण उद्या येतील सई आपल्या घरी परत. सई येणार म्हणजे ह्या घरातला आनंद परत येणार नाही का? मम्मा, बहिणी उद्या येणार आहेत तर स्वागत एकदम जंगी झालं पाहिजे. हो, हे पण असं करूया का आपण मस्त काहीतरी प्लॅन करूया, तिला काहीतरी सरप्राईज देऊया छानपैकी.